रोहिदास. रोहिदास याला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाला आहे. महत्वाचा गडी सोनाबाई टेंडुलकरचा बाद केलेला आहे. आता दुसरा फलंदाज जात आहे बिंदास. हॅट्रिक. जर रोहिदासने हॅट्रिक केली तर जयंत पाटील यांच्याकडून, जयंत चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 5,000चा. अभी कौन क्या बैटिंग? बिंदास बिंदास बिंदास. हा, रोहिदास याला सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक केली तर 5,000चं बक्षीस. फोन केले 5,000 बक्षीस हॅट्रिकला. आणि सोनाबाई टेंडुलकरला पण लगातार 3 षटकार मारेल त्यालाही 5,000 पद्माना शोधून लागलेले आहेत. चेंडू ऑफ साईडला फक्त एकच धाव. सिंगल सिंगल दो गेंद. नाही तू जा तिथं. डॉट गेम. कारण बाहेर कुठेतरी आउट झाल्यानंतर सोनाबाई टेंडुलकर थोडीशी बॅक फुटवर आलेली आहे. ओ चेंडू उत्तम कश. ओ पुन्हा एकदा जुदान आणि 2 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर समाप्त. किती रन झाले? एक पहिल्या ओव्हर किती रन? पहिली ओव्हर 6 रन आणि 1 विकेट. पहिली ओव्हर 6 रन आणि 1 विकेट. आता दुसरा रांजणी संघाकडून निलखंड. पॅव्हलियन एंड तर्फे येतोय निलखंड. नीलखंड. हा नीलखंड दुसरा गेंदबाज. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रन झालेले आहेत आणि 1 विकेट गाडप झालेले आहे. आता दुसरी ओव्हर घेण्यात आहे निलखंड आणि वाईट. हंपरचा इशारा वाईट.
चेंडू हवेमध्ये आहेत आणि झेल घेतलेला आहे स्लिपमध्ये आणि कैलास हा बाद झालेला आहे. कोणी कॅच घेतली कालराम यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे कैलास यांचा. आणि आता सोनादेवी टेंबकतर्फे दिनेश. नया बैट्समैन कौन जा रहा है? दिनेश दिनेश सोनादेवी टेंबकतर्फे दिनेश जात आहे. तर्फे निलकंठ. फक्त एकच धाव. ओ ऑफ साईडला चांगला फटका मारलेला आहे बिंदास यांनी आणि गचाल क्षेत्ररक्षण 2 धावा रोखू शकले नाही ते. जिसने पैसे का पानी पिलाया उसने समुंदर को नीचा दिखाया. अपने सिद्धिक भाई का ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्लिप साईडला. फक्त एकच धाव. ओ डॉट गेम. कितना गेंद हुआ 4 5. लेग साईडला सुंदर असा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि फक्त ना फक्त एकच धाव. एकच धावावर समाधान. दोन ओव्हरच्या नंतर फक्त 12 धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट. पहिली ओव्हर 6 रन 1 विकेट. दुसरी ओव्हर पण 6 रन 1 विकेट. बॉलर कोण आहे? आणि आता तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत द्वारकानाथ. स्ट्राईकला आहे दिनेश. नॉन स्ट्राईकला आहे बिंदास. क्या नाम है द्वारका? द्वारकानाथ. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे द्वारकानाथ रांजोली संघाचा आणि स्ट्राईकला आहे दिनेश. चांगला असा फटका मारलेला आहे दिनेश यांनी. फक्त आणि फक्त एकच धाव. ओ बिंदास यांच्या बॅटीतून
2 धावा आलेले आहेत. कुठेतरी सोनाली टेमघरची एकदम संत सुरुवात सुरू आहे. कुठल्याही प्रकारच्या मोठे फटके मारत नाही, पण त्यांना आता मोठे फटके मारावे लागतील, कारण तिसरी ओव्हरची सुरुवात आहे. चांगली रनिंग द बिटवीन. दिनेश यांना रनआउट दिलेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. नेक्स्ट बॅटर तुषार. बघूया काय सोनाली टेमघर संघासाठी काय करतो तुषार. हां, उलटाच गेला आणि चेंडू सीमा. षटकार पूर्ण बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी बॉल अडवलेला आहे आणि षटकार. आणि बिंदास यांच्या बॅटीतून अतिशय सुंदर देखणीय षटकार. कुठेतरी सोनाली टेमघरला गरज होती आणि ती बिंदास यांनी आता एक पूर्ण केलेली आहे. नाही धावा लागत ना, 3 ओव्हर होते ना. तिसरी ओव्हर चालू आहे. पुन्हा चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे. आणि बिंदास हा रनआउट झालेला आहे. स्वतःहून त्याने विकेट आपली रनआउटची दिलेली आहे. नेक्स्ट बॅटर उमेश. सोनाली टेमघर संघाचा ऑलराऊंडर उमेश. 3 ओव्हर झाले का? नाही झाले ना. थांब ना, लगेच सांगतो ना, लगेच नाही. मला वाटतं तिसऱ्या ओव्हरचे काही गेम शेष आहेत. बिंदास यांनी चांगला षटकार मारले, पण आपली रनआउटची विकेट घालवली. आणि आता नेक्स्ट बॅटर उमेश. सोनाली टेमघर संघाचा ऑलराऊंडर उमेश. स्ट्राईकला आहे उमेश. नॉन स्ट्राईकला आहे तुषार. चेंडू फुलटाच होता. फक्त आणि फक्त एकच धाव. कितना 23 23 रन. और विकेट कितना? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा झाले आहेत आणि 4 विकेटचं पतन झालेलं आहे. 3 ओव्हर आणि 23 धावा. आता शेवटचं अंतिम शतक बाकी आहे. बघूया उमेश आपल्या संघासाठी काय करतो आणि तुषार आपल्या संघासाठी काय करतोय. चौथी ओव्हर घेऊन येत आहे रांजणी संघाकडून नरेश तरे. बघूया उमेश आपल्या संघासाठी काय करतो. तीन ओव्हर आणि 23 धावा. नरेश तरे चौथी ओव्हर घेऊन येत आहे नरेश तरे. डॉट गेन
चेंडू एकदम खाली राहिला. आऊट. अंपायरने आऊटचा इशारा दिलेला आहे. उमेश बॅटची हलकीशी कडा लागलेली आणि उमेश हे बाद झालेले आहेत. आणि आता दुसरा उमेश पण जात आहे. हे लेफ्टी बॅटमॅन आहेत. उमेश आउट होत नंतर उमेशही जात आहे. ये चल रहा है अभी ये चल रहा है ना कामत घर और पिंपल किसको बोला कोणाला बोलायचं कामतकर आणि पिंपळकर. चला आता पुढची मॅच कामतकर आणि पिंपळकर यांच्यात होणार आहे. दोन्ही कॅप्टननी इथं टॉससाठी इथं स्टेजवर आहे. कामतकर आणि पिंपळकर. ओ आणि LBW आउट. लगातार सोनाली टेमकर संघाचे 2 विकेट पडलेले आहेत. मला वाटतं आता हॅट्रिक होऊ शकते. तिसऱ्या विकेटसाठी फक्त 500 रुपये लावलेले आहेत. विनोद ठाकरे आणि नरेश तरे याला जर हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. आणि कॅच घेईल त्याला पण 500. जो हॅट्रिक करणार हॅट्रिक करताना कॅच घेईल त्याला पण 500 रुपये. बैट्समैन कौन गया? कपिल. नेक्स्ट बॅटमॅन कपिल. चला याच्या पूर्वी नंतर कामतकर आणि पिंपळकर यांच्यामध्ये मॅच होणार आहे. त्यांनी त्वरित टॉच उडवणे. हो आणि विकेट हॅट्रिक आणि नरेश तरे यांनी 500 रुपये जिंकलेले आहेत. काय कमालीची गेमबाजी होत आहे नरेश तरे यांच्याकडून. नेक्स्ट बॅटमॅन संतोष इपारकर. चला कामतकर संघ आणि पिंपळकर संघ याच्यानंतर तुमचा टॉच होणार जाईल. कामतकर संघाचा कॅप्टन आणि पिंपळकर संघाचे कॅप्टन टॉस साठी परत येणे इकडं. लेग बायच्या थ्रो मध्ये 1 धाव आलेली आहे. नरेश तरे यांना एक सुवर्ण संधी आहे. विनोद ठाकरेकडून डॉट बॉल काढला तरी 500 रुपये त्यांना लागू केलेले आहेत. विनोद ठाकरेकडून डॉट बॉललाही 500 रुपये लागू आहेत. कौन सी टीम बैटिंग करी है तेलगा? सोनाली टेमकर कर रहे. आणि तुषार हे रनआउट झालेले आहेत. चला आता नेक्स्ट बॅटमॅन जयंत पाटील. तुषार आवडवा. काय कमालीची गेमबाजी आली आहे रांजणी संघाची. आता कॉमेंट्री मध्ये बोलावंच लागेल ना. बोलावंच लागेल कॉमेंट्री मध्ये. कौन गया बैट्समैन?
नेक्स्ट बॅटमॅन जयंत पाटील. अतिशय संत सुरुवात सोनाई टेमघर संघाची. जयंत पाटील. ओ जयंत पाटील ही बॉल झालेले आहेत. आउट हो गया. 4 ओव्हर किती 4 ओव्हर आणि 25 धावा झालेल्या आहेत. आणि रामगल्ली संघासाठी 26 धावा विनिंगसाठी झालेले आहेत. चला कामतगर संघ आणि पिंपळगर संघ टॉससाठी येणे. चला कामतगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पिंपळगर संघ हा पिंपळगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आणि मला वाटतं दोन्ही संघाचा टॉस आपले विनोद ठाकरे साहेब उडवणार आहे. नेक्स्ट मॅच कामतगर आणि पिंपळगर. आणि टॉस साठी पिंपळगर काय पिंपळगर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि कामतगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. आज जेवतात ते जे अंपायर होते तेच अंपायर दहा पुढा. नेक्स्ट मॅच बोला राजा. अंपायरसाठी कोणाला बोलवायचा. मोहन कुठल्या संघाचा आहे. मोहन खानपा संघाचा मोहन. आणि दुसरा मिलिंद. मिलिंद कुठला खानपा संघाचा मोहन आणि मिलिंद यांनी पंचाच्या भूमिकेत या. कारण नेक्स्ट मॅच पिंपळगर आणि कामतगर आहे. त्यांची मॅच असल्यामुळे ते आराम करत आहेत. हे कॉमेंट्री मॅन कॅमेरामॅन किती नंबर ते त्यांना माहित, मला नाही माहित. मी फक्त चला टेमघर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि रांगोली संघाने आपले दोन्ही फलंदाज पाठवले आहेत. काय ना स्ट्राईकला अशोक स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला गोटीराम आहे. गोट्या ही मॅच नंतर म्हणजे ही मॅच झाली तर स्ट्राईकला अशोक आणि नॉन स्ट्राईकला गोट्या. खानपे संघाचा मोहन आणि मिलिंद प्लीज जरा पंचांची भूमिका करा. कारण पिंपळगर आणि कामतगर यांची मॅच आहे. प्लीज सहकार्य करा. विनोद कुठल्या संघाचा. डुंगे संघाचा विनोद आणि खानपे संघाचा मोहन प्लीज पंचांच्या भूमिकेत जा. विनोद कोण डुंगे संघाचा काय जितू. डुंगे संघ कोण डुंगे संघाचा प्रशांत आणि खानपे संघाचा मोहन प्लीज. टेमघर संघाने 25 धावा केलेल्या आहेत आणि रांगोली संघाला 26 धावा करायच्या आहेत. बॅट्समन कोण आहे.
बॅट्समॅन स्ट्राईकला अशोक आहे आणि नॉन स्ट्राईकला गोट्या. सोनाताई टेमकर करून बॉलर संजय चौधरी. सोनाताई टेमकर का बॉलर संजय. चला, खानपे संघाचा मोहन आणि डोंगरे संघाचा प्रशांत चांगले सहकार्य केले पंचाच्या भूमिकेत. स्ट्राईकला आहे अशोक, नॉन स्ट्राईकला आहे गोट्या आणि सोनाताई टेमकर करून पवळेन कडून संजय. सव्वीस धावा करायच्या आहेत रांजोली संघाला. सोनाताई टेमकरने 25 धावा केलेल्या आहेत आणि रांजोली संघाला 26 धावा करायच्या आहेत. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हे सुरू वगैरे ओ वाईट चेंडू. अतिरिक्त धाव एक. पहिला चेंडू वाईट. दिशाहीन चेंडू संजय चौधरी याच्याकडून. पुन्हा वाईट. लगातार 2 वाईट. आणि चौकार. नेक्स्ट साईडला अशोकाने चांगला चौकार मारलेले. नाही लगेच नाही, ते ओव्हर झाले. दोन चेंडू वाईट टाकल्यानंतर पुन्हा एकदा चौकार लागलेला आहे. चेंडू हवेमध्ये. बघूया झेल. नाही. आणि अशोक यांचं रनआउटच्या स्वरूपात विकेट. नेक्स्ट बॅटर निलखंड. दोन चेंडू वाईट टाकल्यानंतर एक पहिले त्याच्यानंतर चौकार आला आणि हा दुसऱ्या चेंडूवर चांगला कमबॅक केलेला आहे संजय चौधरी यांनी. नेक्स्ट बॅटर निलखंड. स्ट्राईकला निलखंड. फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग संजय चौधरी याच्याकडून. आता आहे गोट्या. स्ट्राईकला आहे गोट्या. चेंडू आणि सीमा पार.
उत्तुंग षटकार गोट्याच्या बॅटमधून. आणि रांगोली संघाकडून गोट्याला षटकार आला तर 500 रुपये. काय सांगतो ठाकरे साहेबांकडून विनोद ठाकरे यांच्याकडून 500 रुपये लागू झाले त्याला. आणि परत पुन्हा षटकार मारल्यानंतर पुन्हा 500 रुपये. हो डॉट गेन. आणि पुन्हा वाईट, पुन्हा अतिरिक्त धाव. आतापर्यंत संजय चौधरी यांनी 3 वाईट टाकलेले आहेत आणि 1 चौकार आणि 1 षटकार. पुन्हा फुलटा चेंडू आणि चेंडू सीमापार चौकार. मला वाटतं पहिली ओव्हर खूप महाग झाली. किती धावले? पहिली ओव्हरीतच 19 धावा आलेले आहेत आणि 1 विकेट. अतिशय महागडं शतक. आता 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. उमेश नेक्स्ट बॅटर उमेश. उमेश सोनाद्री टेंबर संघाकडून. स्ट्राईकला आहे नीलकंठ, नॉन स्ट्राईकला आहे गोट्या. हो पुन्हा अतिरिक्त धाव. समीकरण एकदम सोपं झालेलं आहे. आता 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओ अतिशय सुंदर चेंडू. नीलकंठ याला समजला नाही आणि डॉट गेम. लेग बाय. रन नाहीये. एक वाईट चेंडू घेतल्यानंतर उमेश यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. लगातार 2 चेंडू नीलकंठला वाईट टाकलेले आहेत आणि पुलट्या चेंडू आणि मॅच जिंकलेली आहे. आणि नीलकंठ यांनी सुंदर असा षटकार मारले. त्यालाही 500 रुपये लागू विनोद ठाकरेकर घेऊन. चला आता नेक्स्ट मॅच कामतकर वर्सेस पिंपळगर. पिंपळगर संघाने टॉस जिंकून सेंट्रक्शन स्वीकारलेला आहे. कामतकर संघाला फलंदाजीचे आमंत्रण केलेलं आहे.
लाईन मध्ये ते कॉमेंटरला गेले. हॅलो. तर कॅश प्राइज होतं ते आपण देत आहोत बॅटर गोटे आणि निलकंठला 500 रुपयाचं कॅश प्राइज विनोद दादा ठाकरे यांच्याकडून दिले गेलेलं हे कॅश प्राइज. तर आपण पाहतो 500 रुपयाचं कॅश प्राइज विनोद दादा ठाकरे यांच्या माध्यमातून दिले गेले ते आपण सुपूर्द करत आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कामतगर विपक्षात पिंपळगर. एक मोठी मॅच आपल्यास भेट येते. त्यानंतर यानंतर पुढील मॅच आपण पाहणार आहोत डोंगे विपक्षात पोगाव. दोन्ही टीमने तयार राहायचंय. ही मॅच च्या नंतर पुढील मॅच असेल. पिंपळगर टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता कामतगर टीमला.